सगळे रिपोर्ट्स पोलिसांकडे आहेत. जर आदित्य ठाकरे दोषी असले असते तर 1.5 वर्षात पोलीस गपचूप बसले असते का? हे अधिवेशनाच्या तोंडावरच का होतं? पण मग किंवा आदित्य ठाकरे समोर येऊन का नाही बोलत? आदित्य ठाकरेंनी का बोलावं ज्याच्याशी त्यांचा काही संबंधच नाहीये? आरोप होता माझा एखादा, मग ती अथॉरिटी आहे ना प्रूव्ह करणारी. हे काम बघा, मी काही सांगू देत मी निर्दोष आहे किंवा मी दोषी आहे. मला दोषी किंवा निर्दोषी ठरवण्याचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे, बरोबर. SITचं आहे. SITने मग काय चौकशी केली? ते म्हणतात तेव्हा तुमचं सरकार होतं त्यामुळे ते सगळे. अहो आता SIT नेमली फडणवीस. पोलिसांचा जो रिपोर्ट आहे तो आता मागे घेतला. मला एक गोष्ट सांगा, आमचं सरकार होतं त्यावेळेला आमच्या सरकारच्या पोलिसांनी चौकशी केली की कोणाचंही सरकार असलं. आता मला एक गोष्ट सांगा, सरकार माझं असो तुमचं असो, CDR बदलता येईल का? हो, नाही येणार. नाही बदलू शकतो. CCTV फुटेज बदलू शकतो का? तीच तर मागणी करतायत ते. अहो पण ते पोलिसांनी तपासलं ना, ते यंत्रणे SITने काय केलं? मग एक लक्षात ठेवा, दिशा सैलेंचे वडील मागणी करू शकतात, मीडिया ट्रायल चालवू शकत नाही. ओके. ही ट्रायल मीडिया चालवते. माझं म्हणणं असं आहे, जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीने सांगावं. अथॉरिटी आहे ना कोणतरी, आहे. पोलीस असतील, SIT असेल, या अथॉरिटीने सांगावं ना जे काय आहे ते.